ओके. सो आपलं फर्स्ट सेशन जे लास्ट वीकमध्ये झालेलं त्यामध्ये आपण अफजल खान एपिसोडची जी काही हिस्ट्री होती 10 वर्षापूर्वीची ती सगळी पाहिली होती. नंतर आपण त्याच्या बॅकग्राऊंड नंतर हे अफजल खानाचं प्रकरण जेव्हा सुरू झालं त्यावेळेस शिवाजी महाराजांना जो भवानी मातेचा साक्षात्कार झाला होता आणि त्याचा जे काही त्यांचे सोबती होते सवंगडी होते त्यांचा माइंडसेट चेंज करण्यामध्ये कसा उपयोग झाला ते आपण पाहिलं होतं. आज आपल्या दुपारचं जे सेशन होतं त्यामध्ये आपण तिथून पुढे सुरुवात केलेली. सो एक ब्रीफमध्ये त्याचं 10 मिनिटामध्ये मी रिव्हिजन घेतो कारण खूप जण आता फ्रेशली जॉईन झाले जे दुपारी नव्हते म्हणून. सो आपण एक फास्ट रिव्हिजन घेऊया त्याची. भवानी मातेचा हा साक्षात्कार झाला हे आपल्याला सगळ्यांना हिस्ट्रीमध्ये माहीत आहे आणि त्यामुळे जी मानसिकता होती अफजल खानाचा जो बॅकग्राऊंड होता आणि शिवाजी महाराजांची कारकीर्द पाहिली तेव्हापर्यंतची. तो शिवाजी महाराज एकदम नवखे आपण म्हणू शकतो. सो जो कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा जो एपिसोड होता त्याचा खूप यूज झाला. हे आपण पाहिलं होतं. नंतर शिवाजी महाराजांचं दूरदर्शीपण की तिथे शिवाजी महाराजांसमोर 2 ऑप्शन होते. एक तर खानाला सरेंडर व्हायचं किंवा त्यांच्याशी सरळ 2 हात करायचे आणि 2 हात केल्यानंतर तुम्ही शिवाजी महाराज डायरेक्ट जे विजापूरकर आदिलशाही होती त्यांच्याशी अ, म्हणजे स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी लढाईला तयार होणार होते. सो आपण जी युद्धाची तयारी होती त्याबद्दल पाहिलं होतं की पावसाळ्याची सुरुवात होणार होती आणि पावसाळ्याची सुरुवात झाली होती आणि जावळी प्रांतामध्ये पावसाळ्यामध्ये येणं म्हणजे आत्मघात करण्यासारखं आहे आणि अफजल खानाच्या जेवढ्या काही स्ट्रॅटर्जीज त्याने शिवाजी महाराजांना ओपन लँडमध्ये बोलवण्यासाठी केल्या होत्या त्या सगळ्या फेल झाल्या होत्या आणि इथून पुढे मग आता अफजल खानाने मंत्रयुद्ध म्हणजे ओरल वॉरफेअर आपण त्याला बोलू शकतो. पत्र वगैरे पाठवून शिवाजी महाराजांना भेटीला बोलवणे आणि मग ते भेटीला आल्यावर त्यांना पकडून नेणे हे सुरू केलं. सो आपण पत्रांची घेवाण पाहिली होती. महाराजांच्या हेर खात्याबद्दल आपण पाहिलं होतं. बहिर्जी नाईक तसेच विश्वासराव प्रभू हे 2 आपल्याला इथे या पूर्ण प्रकरणामध्ये हेरांचं उल्लेख आपल्याला जाणवतो इकडे. अफजल खान आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेली संदेशाची देवाणघेवाण तसेच पत्रव्यवहार याबद्दल आपण पाहिलं होतं. वेगळ्या बखरींमधली पत्र आपण पाहिलेली आणि यामधून ओव्हरऑल कन्क्लुजन हेच होतं की अफजल खानाचा हा एक कपटी डाव होता की शिवाजी महाराजांना बोलणी करायला बोलवून त्यांना पकडून विजापूरला तरी न्यायचं किंवा त्यांना ठार मारायचे. हे शिवाजी महाराज जाणून होते. त्यांनी आपला एक वकील नंतर जे पंताजी गोपीनाथ बोकील होते, अनुभवी वृद्ध व्यक्तिमत्व त्यांना खानाकडे बोलणी करायला नंतर पाठवलं. आता जेव्हा पंताजी बोकील हे खानाची भेट घेऊन आले तेव्हा त्यांना शिवाजी महाराजांना त्यांनी कन्फर्म सांगितलं की खानाच्या मनामध्ये काहीतरी दगा करायचा विचार आहे. सो तेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर त्यांच्या पर्सनल वैयक्तिक साहसाचा प्रश्न उभा राहिला. त्यांच्याकडे 2 मार्ग होते. एक तर खानाची भेट घेणं किंवा मग एका गडावरून दुसऱ्या गडावर जात राहणं जेणेकरून खान दमेल. परंतु यावेळेस शिवाजी महाराजांनी वैयक्तिक भेटीमध्ये साहस करण्याचा निर्णय घेतला. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या स्ट्रॅटर्जीज पुढे चालवायला सुरुवात केली आहे. सो त्याबद्दल आपण फॉरेन जे त्यावेळेस हॅलो 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 हा सॉरी विनोदा, म्हटलं काही लोकांना बहुतेक आवाज येत नाही. ग्रुपला मेसेज टाकला त्यांनी. आवाज येत नाहीये म्हणजे काय इश्यू येतोय? काय माहित, त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाकलाय बघा. बाकीच्यांना येतोय का आवाज? हा, मला तर येतोय समजा. आता आवाज राहुल येतोय. विशाल नाहीत का आपले? विशाल कुलावडे दादा. विशालला पण येतोय आता. आता येतोय. ओके मी कंटिन्यू करतो मग. सुप्रिया तुला येते का? जर ओके, आवाज करा येत मग. नसेल ना तर मग डिस्कनेक्ट करून परत जॉईन करा. ठीक आहे विशाल म्यूटवर जा. हां ओके
आपण जे फॉरेन त्यावेळेस आपल्याकडे डच, पोर्तुगीज आणि इंग्रज होते त्यांचे काही रेफरन्सेस पाहिले होते. शिवाजी महाराजांची मेन स्ट्रॅटर्जी ही होती, जो अफजल खान हो. होता तो वाईला येऊन थांबला होता आणि वाई हा देश घाटमाथ्यावरचा सपाट प्रदेश होता. त्याला ओढून खाली कोकणामध्ये आणायचं जावळीच्या जंगलामध्ये, हा शिवाजी महाराजांची मेन स्ट्रॅटर्जी होती आणि त्यामध्ये ते सक्सेसफुल झाले. आपण रडतोंडी घाट, पारगाव, प्रतापगड आणि ओव्हरऑल जो जावळीचा जो प्रांत आहे त्याचा भूगोल पाहिला होता. त्याचा जी ओव्हरऑल टोपोग्राफी कशी आहे ते पाहिलं होतं आणि शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे खानाला आपल्या म्हणण्यानुसार आपल्या जागी आणलं त्याबद्दल आपण पाहिलं होतं. जी भेटीची जागा ठरली होती त्या भेटीच्या जागेचं भौगोलिक निरीक्षण केल्यावर ती कशी होती त्याबद्दल देखील आपण पाहिलं होतं. काही जुन्या पुस्तकांमधल्या इमेजेस आपण पाहिलेल्या. ही जी इमेज दिसते ज्यांनी नवीन जॉईन केलंय, दुपारचं सेशन यूट्यूबवर मी टाकेल, यूट्यूबवर तुम्ही ऐकू शकता. ही जी इमेज आहे तर खान ज्या मार्गाने उतरला होता तिकडची आजची इमेज आहे ती. एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही जी तुम्हाला इथे दगडांची लाईन दिसते, सो त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा रडतोंडीचा घाट आहे. आज देखील तिथे भरपूर झाडी इथे तुम्ही बघू शकता. त्या घाटामधून खानाला येण्यासाठी खानासोबत तोफा, बैल, उंट, हत्ती असं भरपूर लवाजमा होता त्याचा. त्याला येण्यासाठी शिवाजी महाराजांनी काही ठिकाणी झाडे तोडून रस्ता बनवला होता दगड वगैरे लावून. ते हे शिवकालीन हे रस्ते वगैरे आहेत असं म्हणणं आहे. हा आजचा फोटो आहे रडतोंडी घाटाचा. आपण हे जे सगळं बोलतोय ते महाबळेश्वरच्या खाली, महाबळेश्वरला तुम्ही गेला असाल तिथून जेव्हा तुम्ही खाली बघता, खाली जे काही दऱ्याखोऱ्यांमध्ये जंगल दिसतं, हा पूर्ण अफजल खानाचा जो प्रसंग आहे तो त्या जंगलामध्ये झालेला आहे. त्या जंगलाला जावळी असं म्हणतात आणि पूर्ण ही अफजल खान प्रकरण, प्रतापगड वगैरे हे सगळं तिथे झालेलं आहे. हा तो पारघाटाचा आपण जी इमेज पाहिलेली ती, हे आजचे फोटो आहेत. आज देखील एवढं डेन्स जंगल आहे. सो सांगायचा मुद्दा तोच की त्यावेळेस किती घनदाट जंगल असेल वगैरे आणि तिथे शिवाजी महाराजांनी खानाला बोलावलं होतं. ह्या भेटीच्या अटी आहेत, या एकदा पाहून घ्या. आपल्याला असे समज आहेत की निशस्त्र जायचं होतं आणि मग त्यावेळेस दोघांनी पण, शिवाजी महाराज आणि खानाने दोघांनी शस्त्र लपवून ठेवलेली. सो ह्या काही भेटीच्या अटी त्यांच्यामध्ये ठरलेल्या होत्या त्या आहेत. सैन्य तुम्ही तुमचं जिथे छावणी वगैरे आहे तिथेच ठेवायचं आहे. सोबत तुम्ही सेवेसाठी 2 किंवा 3 सेवक घ्यायचे आहेत आणि दोघांकडूनही 10 अंगरक्षक सैनिक बाणांच्या टप्प्यावर राहतील. म्हणजे 10-10 अंगरक्षक जे सशस्त्र असतील, म्हणजे ज्यांच्याकडे शस्त्र असतील असे सैनिक घेऊन बाणांच्या टप्प्यावर लांब ठेवायचं जो भेटीचा शामियाना आहे त्याच्यापासून. आणि खानाने शामियान्यात येऊन वाट पाहत राहावी आणि खान आणि शिवाजी महाराज दोघेही सशस्त्र असतील असा भेटीचा अटी ठरल्या होत्या. सो शिवाजी महाराजांनी इथे जिथे भेट होणार होती त्या भेटीच्या जागी आणि जिथे जिथे खानाच्या छावण्या वगैरे होत्या त्या पूर्ण त्या प्रतापगड आणि जो सराउंडिंग एरिया आहे त्या एरियामध्ये जंगलामध्ये आपले मावळे वेगळे वेगळे त्यांच्या तुकड्या करून त्यांना बसवलेलं होतं. तर त्याचं हे इथे कोण कोण कुठे कुठे होतं त्याबद्दल दिलेलं आहे. ही इमेज एकदा लक्ष देऊन पहा परत, नवीन लोकांसाठी स्पेशली. जर इकडे तुम्ही पाहिलं राईट हँड साईडला माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल, हा आपला महाबळेश्वरचा रिजन आहे, घाटमाथा. सो याच्या राईटला जर तुम्ही गेलात तर तिकडे वाई वगैरे आहे. आधी अफजल खानाची छावणी ही वाईला होती आणि अफजल खान हा शिवाजी महाराजांना वाईला भेटायला बोलवत होता. शिवाजी महाराजांनी त्याला जावळीमध्ये बोलवलं. सो हा महाबळेश्वरचा रिजन आहे. इथून ही जी पिवळी डॉटेड लाईन दिसते हा रडतोंडीचा घाट आहे. या घाटाने उतरून म्हणजे हे पूर्ण महाबळेश्वरवरून जे खाली दरीमध्ये जंगल दिसतं ते उतरल्यानंतर इथे हा जो ग्रीन हायलाइटेड एरिया आहे तो सपाट भाग आहे आणि ही कोयना नदी आहे, ब्ल्यू लाईन. सो इथे या सपाट भागामध्ये खानाची छावणी लागली आणि इकडून पुढे आणखी खाली कोकणामध्ये उतरायला रस्ता आहे. आता प्रतापगड हा रेड हायलाइटेड लाईन मध्ये दिसतोय इथे. हा प्रतापगड आहे. याच्या साईडने पूर्ण दऱ्याखोऱ्याच आहेत. हे जंगल तुम्ही बघू शकता, ही गुगल अर्थची इमेज आहे. खानाची छावणी इकडे होती. शिवाजी महाराजांनी त्याला भेटायला ही जी येल्लो हायलाइटेड सर्कल दिसतोय त्यामध्ये इथे
प्रतापगडाची एक माची आहे, तिला जनीचं टेंब असं म्हणतात. तिथे भेटायला खानाला बोलवलं. इथली जॉग्राफिकली माहिती शॉर्टमध्ये सांगायची तर एकाच बाजूला यायला रस्ता आहे इकडे आणि बाकी तिन्ही साईडला दर्या आहे. आणि मध्ये थोडीशी सपाट जागा आहे, तिथे शिवाजी महाराजांनी खानाला भेटायला बोलवलेलं. खान इकडून असा इथे भेटायला जाणार होता आणि हे जे फ्लॅगचे सिम्बॉल्स दिसतात तिथे शिवाजी महाराजांनी जंगलामध्ये सगळीकडे सैनिक आपले ठेवलेले होते. मोरोपंत पिंगळे, शिळीमकर बंधू, नेतोजी पालकर वगैरे असे. एक प्रकारची फिल्डिंग शिवाजी महाराजांनी इथे लावून ठेवली होती. नंतर भेटीबद्दल आपण पाहिलं होतं. भेट झाली होती, तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659 आणि भेटीमध्ये काय झालेलं वगैरे त्याबद्दल आपल्याला सर्वांना माहीत आहेत. काही भरपूर फाईन डिटेल्स आपल्याला जे हिस्टॉरिकल बुक्स आहेत त्यामध्ये पाहायला मिळतात. ते थोडे रेफरन्सेस वगैरे इथे टाकले होते आम्ही, ते तुम्ही सेशनच्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू शकता. शिवाजी महाराजांनी सकाळी उठल्यापासून कशी तयारी केली, काय काय कसं केलं त्याबद्दल वगैरे, निघताना त्यांनी काय मेसेज दिला होता वगैरे त्याबद्दल सर्व पाहिलं होतं. आता ही लिस्ट देखील तुम्ही बघू शकता. ही लिस्ट देखील अननोन आहे, म्हणजे आपल्याला तेवढी माहीत नसते. जे भेटीचा जो करार ठरला होता की 10 लोक तुम्ही सोबत आणू शकता आणि तुमचा वकील, शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ आणि अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर, हे वकील आणि प्रत्येकाचे 10 लोक. ही ती लिस्ट आहे 10-10 लोकांची. शिवाजी महाराजांसोबत हे 10 जण आणि त्यांचे वकील गोपीनाथ पंत होते. अफजल खानाबरोबर हे 6 जण आणि आणखी 4 सैनिक होते, परंतु त्या 4 जणांची नावे आज उपलब्ध नाही आहेत आणि त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर. यामध्ये सांगायचा मुद्दा, आपण 4थी पासून आपल्या इतिहासामध्ये ऐकतोय की सय्यद बंडा म्हणून एक जण होता अफजल खानाच्या सैनिकात, ज्याने शिवाजी महाराजांवर वार केला होता. सय्यद बंडा हे नाव चुकीचं आहे. हिस्टॉरिकल जे बुक्स आहेत त्यामध्ये बडा सय्यद असं त्याचं नाव आहे, बडा सय्यद, आणि त्याचं नंतर ते मराठीमध्ये अपभ्रंश वगैरे होऊन ते बंडा बंडू असं झालेलं आहे. ते करेक्ट नेम इज बडा सय्यद. भेटीची वेळ 2 वाजायच्या सुमारास होती. 2 वाजायच्या अराउंड शिवाजी महाराज भेटलेले आहेत आणि मग नंतर जे काय झालं ते माहीतच आहे. त्याच्या डिटेल्समध्ये मी जास्त जात नाही. शिवभारतातील आणि वेगळ्या रेफरन्सेस मधली वगैरे थोडे रेफरन्स इथे दिलेले होते. वेगळ्या बखरीतलं वगैरे वर्णन सांगितलेलं होतं इथे. आणि हे त्यावेळेस म्हणजे 10 नोव्हेंबरला जेव्हा अफजल खानाला मारलं त्याच दिवशी शिवाजी महाराजांना किती लूट वगैरे अफजल खानाच्या छावणीतून वगैरे मिळाली ते इथे दिलेलं आहे की 7-8 हजार घोडी, 100-500 हत्ती, सगळा तोफखाना, जवळपास 400 छोट्या तोफा होत्या खानाकडे, त्या मिळाल्या. 1000-1200 उंट मिळाले, 2-3 हजार बैल, एक 10-12 लक्ष रोख, मग त्यामध्ये सोनं, रत्न, मोती वगैरे असं सर्व, कापड वगैरे 2000 ओझी वगैरे असं भरपूर काही सामान शिवाजी महाराजांना मिळालं. आता 10 नोव्हेंबर ही डेट जर आपण पाहिली तर 10 नोव्हेंबरला जे शिवाजी महाराजांचं मेन मोटिव्ह होतं, आता आपण ऍक्च्युअल सेशनला स्टार्ट करतोय. शिवाजी महाराजांचं जे मेन मोटो होता की अफजल खानाला मारायचं किंवा मग अफजल खानाशी हे करायचं, तो कम्प्लीट झाला होता. आणि त्यावेळेसचा जर एरा बघितला, मी दुपारचा पॉईंट परत रिपीट करतोय, त्यावेळेसचा जर एरा बघितला म्हणजे 1659 पर्यंत शिवाजी महाराज असे ऍक्टिव्हली समोरासमोर कुणाच्या इथे म्हणजे आम्ही स्वराज्य स्थापन वगैरे करतोय अशा भानगडींमध्ये ते नव्हते. तोपर्यंत भारतामध्ये 2च प्रबळ सत्ता होत्या, एक तर होते मुघल आणि दुसरे होते आदिलशाह, म्हणजे विजापूरची आदिलशाही. आणि शिवाजी महाराजांनी इथे आपलं काम सुरू केलेलं आणि अफजल खान इन्सिडन्स हा पहिला मेजर इन्सिडन्स होता स्वराज्यावर आलेला, चालून आलेला, आणि त्यामुळे त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. ह्या इन्सिडन्स नंतर म्हणजे अफजल खान वध झाल्यानंतर पूर्ण भारतामध्ये शिवाजी महाराजांची चर्चा होऊ लागली. इवन मुघल, दिल्ली वगैरे मध्ये मुघलांनाही ही खबर पसरली, कारण अफजल खान हा प्रचंड म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा जवळपास डबल वय होतं त्याचं,
त्याचा अनुभव खूप दांडगा होता आणि तो विश्वासघातकी आणि क्रूर म्हणून ऑलरेडी खूप प्रसिद्ध होता. आणि जेव्हा अफझल खान शिवाजी महाराजांना भेटायला जाणार आहे ही गोष्ट जेव्हा इंग्रज म्हणा, डच म्हणा किंवा मुघल वगैरे म्हणा ह्या सगळ्यांना जेव्हा समजली होती तेव्हा सर्वांचा हाच समज होता की शिवाजी यामधून काही वाचणार नाही. परंतु झालं उलटं. शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्याच्या ताकदीवर अफझल खानाला मारलं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांची कीर्ती ही पूर्ण भारतामध्ये पांगू लागली. सो असा हा इन्सिडन्स म्हणजे हा इन्सिडन्स झाल्यावर आपण म्हणजे ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती असा आपण विजय मिळवला. आणि त्यानंतर नॉर्मली जर आपण विचार केला की अफझल खानाला मारलं. आवाजाचा इश्यू येतोय का कुणाला? हॅलो. येतोय विनायक. येतोय ना आवाज? ओके ओके ओके. सो आता सिम्पली जर असं इमॅजिन केलं आपलं जे मेन टार्गेट आहे ते शिवाजी महाराजांना मिळालं होतं 10 नोव्हेंबरला आणि त्यानंतर त्यांनी सेलिब्रेट केलं असतं भरपूर. आणि आपल्यालाही जेवढं अफझल खान एपिसोडची माहिती आहे त्याच्यामध्ये अफझल खानाला मारलं की तिथे ते पर्व संपतं असं आपल्याला वाटतं. परंतु फक्त 10 नोव्हेंबरला अफझल खानाचा वध केल्यानंतर ते पर्व संपलं असं नाहीये. त्याच्यानंतर पुढचे 18-20 दिवस किंवा पुढचे आणखी काही दिवस हे खूप महत्वाचे होते आणि शिवाजी महाराजांनी त्या संधीचा खूप चांगला फायदा करून घेतलाय. सो त्याबद्दल आता आपण पाहूया. हा जो काही अनएक्सपेक्टेड विजय आपण म्हणू शकतो तो फक्त अचूक नियोजन, गुप्तहेर खात्याचा पुरेपूर उपयोग आणि स्वतः नेतृत्व करू शकण्याचा आत्मविश्वास. फक्त ह्या 3 पॉइंट्सवर शिवाजी महाराजांना हा विजय मिळाला होता असं पण म्हणू शकतो. आणि ह्या कल्पनातीत म्हणजे हा पूर्ण टोटली अनएक्सपेक्टेड होता. इवन स्वतः शिवाजी महाराजांना देखील हा पूर्ण विश्वास नव्हता की अफझल खानाला आपण मारू शकूच म्हणू. कारण त्यांचं जेव्हा ते निघत होते खानाच्या भेटीला वगैरे तेव्हाचे जर आपण त्यांचे मेसेज वगैरे पाहिले तर त्यावरूनही आपल्याला तो अंदाज येऊ शकतो की शिवाजी महाराजांनाही एक थोडीफार मनामध्ये शंका असण्याचे चान्सेस होतेच कारण तो इन्सिडन्सच तसा होता. आता इथे विजय झालेला आहे तुमचा अनएक्सपेक्टेड कल्पनातीत विजय झाला आणि त्यावेळेस आनंद उत्सव साजरा न करता शिवाजी महाराजांनी पुढची खेळी खेळली आहे आणि ही ऑलरेडी प्लॅन्ड होती त्यांची. सो ती काय जर एखादा दुसरा कुणी असता म्हणजे आता जिजामातांनी अफझल खानाबद्दल ते सांगतातच की त्यांनी अफझल खानाने शहाजी महाराजांची धिंड काढली होती हत्तीवरून. इवन शिवाजी महाराजांचे जे मोठे बंधू होते संभाजी महाराज त्यांना त्यांची हत्या करण्यात देखील अफझल खानाचा हात होता. सो ह्या सगळ्या गोष्टी जिजामातांना ठाऊक होत्या आणि जेव्हा अफझल खान हा स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा जिजामातांनी राजगडावर शिवाजी महाराजांना सांगितलेलं की खानाचं मुंडकं माझ्यासाठी आणून दे. सो इथे खानाला मारल्यानंतर तुम्ही इमॅजिन करा की तो मोमेंट शिवाजी महाराजांसाठी किती मोठा असेल. आणि त्यावेळेस जर दुसरे कोणी असते तर ते सरळ प्रतापगडावरून खानाचं मुंडकं घेऊन आईला भेटायला जिजामातांना भेटायला राजगडावर गेले असते. पण शिवाजी महाराजांनी असं काहीच केलेलं नाहीये. शिवाजी महाराजांनी दुसऱ्या एका सैनिकाबरोबर ते मुंडकं राजगडावर पाठवून दिलं आणि स्वतः पुढच्या खेळीसाठी तयार झाले. सो आपला हा जो विजय झालाय त्याचा किती जास्तीत जास्त फायदा करता येईल आपल्याला त्याचा विचार शिवाजी महाराजांनी केला. आणि आदिलशाहीला हा एक मोठा झटका होता अफझल खानाचा. त्या एका झटक्यानंतर ते सावरायच्या आधीच त्यांना एवढे धक्के दिले आणि अफझल खानाला 10 नोव्हेंबरला मारलं आणि 28 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे पुढच्या 18 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी 15 किल्ले जिंकलेत. सो हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आज समजा आपण ट्रेक करायला किंवा जस्ट भटकंती करायला जरी निघालो तरी 18 दिवसामध्ये 15 किल्ले करणं आणि त्यावेळेस गाड्या वगैरे ट्रान्सपोर्ट वगैरे असल्या गोष्टी नव्हत्या. सो 15 किल्ले जस्ट वर चढून खाली उतरणं एवढं जरी म्हटलं तरी तो खूप कठीण कारभार आहे आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी 18 दिवसात तब्बल 15 किल्ले जिंकलेत. सो तुम्ही फक्त विचारच करू शकता की त्यांचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन जे म्हणतात ते किती शार्प असेल. शिवाजी महाराजांनी खानाला मारल्यानंतर खानाचे शीर राजगडावर पाठवले. जिजाबाईंनी जिजामाता ज्या होत्या त्यांनी हे सर्व पाहून त्याच वेळेस
जनतेमध्ये शिवाजी महाराजांचं हा पूर्ण इन्सिडेन्स वगैरे पांगवण्यासाठी अज्ञानदास म्हणून एक शाहीर होते तेव्हा. त्या अज्ञानदासांना शिवाजी महाराजांच्या या अफजल खान एपिसोडवर एक पोवाडा बनवण्यासाठी सांगितला. शिवाजी महाराजांनी त्या दिवशी आणि त्याच्या पुढच्या दिवशी जे काही ज्यांनी पराक्रम गाजवला होता आपल्या सैन्यामध्ये वगैरे त्यांना सगळ्यांना बक्षिसं वगैरे वाटप केली. जे जखमी वगैरे झाले होते त्यांना पैशाची वगैरे मदत केली, होन वगैरे दिले, त्यांची विचारपूस वगैरे केली. ज्यांचा मृत्यू वगैरे झाला होता त्यांच्या फॅमिलीमधल्या एका-एकाला नोकरी वगैरे दिली. हे सगळं 1-2 दिवस शिवाजी महाराजांनी कार्य केलं. त्या 1-2 दिवसामध्ये शिवाजी महाराजांचे जे मुख्य सेनानी होते ते लोकं आदिलशाहीच्या मागे लागलेच होते. सो हे सर्व काम शिवाजी महाराजांनी लवकरात लवकर उरकवलं. आता विजापूर म्हणजे आदिलशाहीला जेव्हा ही खबर पोचली त्यावेळेस त्यांना हा पूर्ण टोटल ब्लंडर होता त्यांच्यासाठी, हा पूर्ण शॉक होता त्यांच्यासाठी. कारण त्यांना हे एक्सपेक्टेडच नव्हतं की अफजल खान सारख्या माणसाला कोणी मारू शकतं. म्हणजे अफजल खान ते एक्सपेक्टेड नसल्यामुळे त्यांना पराकोटीचं दुःख झालं. तेव्हा बडी बेगम होती आणि तिचा मुलगा होता. सो विजापूरमध्ये शिवाजी महाराजांची भीती एवढी वाढली की ज्या माणसाने अफजल खानाला मारलं, सो शिवाजी महाराज आता आपली फौज घेऊन विजापूरवरच आक्रमण करतील पूर्ण, अशी चर्चा विजापुरात प्रत्येक घरोघरी होऊ लागली. आणि तो एवढा एक्स्ट्रीम शॉक होता की जो बादशाह होता आदिलशाहीचा, तो आणि बडी बेगम जी पूर्ण आदिलशाही पाहत होती, ती एवढ्या शॉकमध्ये गेली की तिने 3 दिवस अन्न पाणी ग्रहण केलेलं नाहीये. आणि ती अल्लाह अल्लाह करत याचे रेफरन्सेस आहेत. सो हा एक पॉइंट होता. आणखी एक फायदा याच्यामधून झाला. अफजल खानाकडे काही सरदार होते जसे की खराटे नाईक, पांढरे नाईक वगैरे, आणि सिद्दी हिलाल हे मुसलमान एक सरदार होते अफजल खानाकडे. जेव्हा अफजल खान मारला गेला तेव्हा ह्या तिघांनीही स्वराज्यामध्ये आगमन केलं आणि नंतर ते स्वराज्यातून लढाया वगैरे लढलेले वगैरे आहेत. या विजापूरच्या या अफजल खानाच्या एपिसोडचा एक खूप जबरदस्त इम्पॅक्ट झाला. तो अशा प्रकारे झाला, जेव्हा अफजल खान स्वराज्यावर स्वारी करून आला होता तेव्हा त्याने पंढरपूर, मानकेश्वर, तुळजाभवानीचं मंदिर, तुळजापूर वगैरे असे भरपूर साऱ्या मंदिरांमध्ये मूर्त्या वगैरे फोडल्या होत्या आणि तिथे गायी वगैरे कापल्या होत्या असे उल्लेख आहेत. सो हे सर्व केल्यामुळे शिवाजी महाराजांनी खानाला मारून टाकलं असा कुठेतरी समज झाला तिकडे विजापूरला. आणि त्यामुळे झालं असं की त्यानंतरही आदिलशाहीच्या आपल्या स्वराज्यावर स्वाऱ्या झाल्या, नाही झाल्या असं नाही, पण त्यानंतरच्या कोणत्याही स्वारीमध्ये कोणत्याही सरदाराने, आदिलशाहीच्या सरदाराने मंदिरांना हात लावलेला नाहीये. सो ती जी जरब असते ती जरब शिवाजी महाराजांनी बसवली एवढी. आणि जे रामदास स्वामींचं आणि शिवाजी महाराजांचं थोडं काही लोक बोलतात की ते कॉन्टॅक्टमध्ये होते, काही लोक बोलतात त्यांचा बिलकुल कॉन्टॅक्ट नव्हता, काही लोक बोलतात ते गुरु होते वगैरे. तर त्या गोष्टींचं हे नाहीये, पण एक चांगला रेफरन्स मिळतो की ते दोघेही समकालीन होते. आणि ही जी कीर्ती शिवाजी महाराजांची पांगली, त्या कीर्तीमुळे रामदास स्वामींनी एक ॲप्रिसिएशनचं पत्र असं आपण म्हणू शकतो, त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, त्यांचं पहिलं एकमेकांशी कम्युनिकेशन आपण म्हणू शकतो ते झालं. आणि ते रामदास स्वामींचं जे पत्र आहे निश्चयाचा महामेरू, ते पूर्ण तुम्ही वाचू शकता. ते त्यावेळेस रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना पाठवलेलं आहे. आता हे सगळं झालं, इथेच तो एपिसोड शिवाजी महाराजांनी बंद केला नाही. शिवाजी महाराजांनी आणखी एक अनएक्सपेक्टेड धक्का आदिलशाहीला दिला. शिवाजी महाराजांनी व्हेरी नेक्स्ट डे म्हणजे 10 नोव्हेंबर नंतर 10 नोव्हेंबरच्याच रात्री 11 नोव्हेंबरला वगैरे 11 नोव्हेंबरच्या रात्री वगैरे ही टीम बनवल्या आणि त्यांच्या टीम ऑलरेडी हे त्यांचं प्लॅन्ड होतं आणि त्या प्लॅननुसार त्यांनी पुढचं कार्य करायला सुरुवात केली आहे. सो आदिलशाहीवर त्यांनी त्रिशूळ सोडला असं म्हणतात आणि तो त्रिशूळ म्हणजे ते 3 टीम लीडर्स आपण म्हणू शकतो. ते होते नेतोजी पालकर, दोरोजी आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज. सो यांनी आदिलशहा जो विजापूरला होता कर्नाटकामध्ये,
तर स्वराज्याकडून यांनी 3 वेगळ्या-वेगळ्या रस्त्यांनी आदिलशहावर आक्रमण केलं. त्याचे जे काही प्रांत होते त्यांच्यावर आक्रमण केलं आणि पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये काय-काय केलं त्याबद्दल आता आपण एकदम शॉर्टमध्ये बघूया. हा आदिलशाहीवर त्रिशूळ आणि ही जी मोहीम आहे ही जी 18 दिवसांची मोहीम आहे, ही मोहीम एवढी डिटेलमध्ये अवेलेबल आहे. त्याचे मायनर डिटेल्स, कुठे युद्ध झालं, कसलं युद्ध झालं, की त्या प्रत्येक एका म्हणजे नेतोजी पालकरांच्या 18 दिवसातल्या मोहिमेवर 1-2 लेक्चर्स होतील, एवढी माहिती अवेलेबल आहे. सो मी फक्त एका स्लाइडमध्ये त्यांचं एक शॉर्टमध्ये त्यांनी किती एरिया आणि काय जिंकलेलं तेवढं टाकण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी व्हेरी नेक्स्ट डेच चंदनवंदन हे तिथले जवळचे किल्ले ते किल्ले जिंकले. मी फक्त त्या म्हणजे आदिलशाहीच्या अंडर तेव्हा ती जी शहरं वगैरे होती, गावं वगैरे, ती शिवाजी महाराजांनी जिंकली आहेत आणि ही फक्त त्या पुढच्या 10 ते 18 दिवसांमध्ये, म्हणजे जो 10 नोव्हेंबर पासून 28 नोव्हेंबरचा पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये जिंकलेली गावं आहेत. सो ती आता मी सांगतोय तुम्हाला. चंदनवंदन हे 2 किल्ले जिंकले. खटाव, मायनी, रामापूर, कलेढोण, वाळवे, हलजयंतिका, अष्टी, अष्टे, वडगाव, बेलापूर, औदुंबर, मसूर, सुपे, तांबे, पाली, नेरले ही सगळी सातारा आणि पुढे त्या कोल्हापूर वगैरे त्या तिकडच्या रिजन मधले ही गावं आहेत. विसापूर, सावे, उरण, कोळे, कोल्हापूर हा सर्व प्रदेश अवघ्या 15 दिवसात जिंकून व तेथे नीट व्यवस्था लावून शिवछत्रपतींनी पन्हाळ्याला वेढा दिला व 28 नोव्हेंबर 1659ला पन्हाळ्यावर स्वराज्याचा ध्वज उभारला. ज्यांना पन्हाळ्याबद्दल थोडंफार जर माहिती असेल, नंतर एकदा परत मिर्झा राजे जयसिंगच्या वेळेस शिवाजी महाराजांनी परत पन्हाळ्याला वेढा दिला होता एकदा आणि भरपूर शर्थीचे प्रयत्न करून देखील शिवाजी महाराजांना त्यावेळेस पन्हाळा जिंकता आला नव्हता. हे आपल्याला बऱ्यापैकी माहीत असेल. सो तो इन्सिडन्स आणि त्याच्या आधी झालेला हा इन्सिडन्स, या इन्सिडन्समध्ये ऑलमोस्ट 26 नोव्हेंबरच्या अराउंड शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याला वेढा दिला आणि 2 दिवसामध्ये पन्हाळा जिंकून घेतलेला आहे. तेवढे जास्त सैनिक नसून देखील. सो हे सगळं शिवाजी महाराजांनी काय त्यावेळेस, म्हणजे त्यांनी ते एका वेला गेले होते आणि नेतोजी पालकर दुसरीकडे आणि दोरोजी हे खाली कोकणात असं होतं. आता दोरोजी याला शिवाजी महाराजांनी कोकणातली कामगिरी दिलेली, म्हणजे हा डायरेक्ट प्रतापगडावरून शिवाजी महाराजांनी नेतोजी हे वर घाटावर गेले आणि तिथून खाली कर्नाटकात गेले. दोरोजी हा डायरेक्ट कोकणात गेला होता. आता खान जेव्हा वाईमध्ये येत होता तेव्हा त्याचं सामान असलेलं दाभोळ, म्हणजे तेव्हा आदिलशाहीकडे दाभोळचं बंदर होतं आणि खानाची माल भरलेली 3 गलबतं म्हणजे जहाजं ही दाभोळच्या बंदरात होती. दाभोळच्या बंदराचा महमद शरीफ हा सुभेदार होता. 1 मिनिट. दोरोजी हा चालून गेल्यावर या महमूद शरीफने काय केलं, दाभोळच्या बंदरात तो होता, दोरोजी येतोय हे जेव्हा त्याला कळालं आणि दोरोजी पूर्ण जेवढा आदिलशाहीचा पिरियड आदिलशाहीचा जेवढा एरिया होता तो सगळा एरिया जिंकत पुढे दाभोळला आला. दाभोळ त्याने जिंकलं. दाभोळ जिंकतोय हे पाहून महमूद शरीफने काय केलं, ही जी 3 जहाजं होती ती राजापूरला पाठवून दिली आणि स्वतः देखील राजापूरला निघून गेला. आता राजापूरला तेव्हा इंग्रजांची वकार होती. सो हा दोरोजी देखील दाभोळ जिंकून राजापूरकडे आला आणि आता इथिकली आपण म्हणू शकतो, जेव्हा खानाला जेव्हा मारलंय, म्हणजे खानावर जेव्हा विजय मिळवली, तेव्हा बाय रूल ही जी 3 जहाजं जी खानाची होती ती देखील शिवाजी महाराजांची आहेत, असं दोरोजीचं म्हणणं होतं. आता शरीफ हा जो सुभेदार होता याने काय केलं, राजापूरला जाऊन इंग्रजांची मदत घेतली आणि त्याने इंग्रजांना असं सांगितलं की ही 3ही गलबतं माझी आहेत पर्सनल आणि हा दोरोजी माझ्यावर अटॅक करून ही घेतोय. सो त्याने 1 गलबत इंग्रजांकडेच सोडलं आणि बाकी 2 गलबतं अशीच ह्याच्यामध्ये वेंगुर्ल्याला सोडून हा पुढे निघून गेला. सो दोरोजीने इंग्रजांशी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की ही 3ही गलबतं आम्हाला देऊन टाका. सो इंग्रजांचा तेव्हा खूप दुय्यम किंवा दुटप्पी भूमिका होती स्वराज्याबद्दल. सो त्यांनी आपल्या कानावर हात ठेवले आणि ते बोलले की नाही, आम्ही देऊ शकत नाही अशी, कारण ही आदिलशाहीची आहेत आणि आम्ही त्यांच्याशी दुश्मनी घेऊन वगैरे तुम्हाला अशी मदत नाही करू शकत वगैरे. आणि त्यांनी एक तटस्थ भूमिका किंवा आम्ही तुम्हाला हेल्प नाही करणार अशा टाईपची भूमिका घेतली. आता हे सगळं पाहून दोरोजीने
संताप केला आणि त्याने तिथला राजापूरचा जेवढा इंग्रजांचा माल होता तो सगळा जप्त केला आणि त्यांचा एक अधिकारी होता तिथे फिलिप गिफर्ड ह्याला अटक केली आणि त्याला अटक करून आणि तो माल पण घेऊन पूर्ण ह्याने खारेपाटणला पाठवले आणि तिथून खेळण्याला हा जो इंग्रज आणि मराठ्यांचा आपण म्हणू शकतो हा जो एपिसोड आहे दोरोजीचा तो देखील खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याने जे हे इंग्रज होते हा गिफर्ड वगैरे त्याला जवळपास 25 दिवस कैदेत ठेवलं होतं. तिथून नंतर खारेपाटणवरून त्याला खेळण्याला पाठवलं. खेळण्या म्हणजे विशाळगडाला पाठवलं आणि ह्या दोरोजीने राजापूर, जैतापूर, खारेपाटण, कुडाळ आणि दाभोळ म्हणजे पूर्ण जो आपला तळकोकणातला पट्टा आहे तो जिंकून घेतला होता. आता प्रति शिवाजी नेतोजी नेतोजी पालकर जे होते त्यांना प्रति शिवाजी का म्हणायचे ते ते इथे आपल्याला दिसून येईल. हे जे नेतोजी पालकर होते यांना रडतोंडीचा घाट तिथे म्हणजे जेव्हा खानाचं सैनिक सगळे खाली उतरून आले होते त्यांना परत वर चढून न देणे ही कामगिरी दिलेली होती आणि 10 नोव्हेंबरला अफजल खानाला मारलं आणि नेक्स्ट डेलाच हे नेतोजी पालकर वाईला जी खानाची छावणी होती तिथे जाऊन पोचले आणि तिथे खानाचे जे काही उरलं सुरलेलं सामान वगैरे होतं सैनिक वगैरे होते त्यांच्यावर यांनी पूर्ण धाड टाकली. त्याच दिवशी म्हणजे त्याच दिवशी रात्री शिवाजी महाराज देखील 5,000 सैन्य घेऊन वाईला येऊन नेतोजी पालकरांना मिळाले. जो अफजल खानाचा मोठा मुलगा रुस्तमे जमान आणि अफजल खानाचा मोठा मुलगा फाजल खान वगैरे हे सगळे प्रतापराव मोऱ्यांच्या मदतीने जावळीमधून निसटून कसेबसे वाईला पोचले होते आणि त्यांचं सुदैव आपण म्हणू शकतो की ते वाईला थांबले नाहीत. वाईला खानाची मोठी छावणी वगैरे होती परंतु ते एवढे भिदरलेले होते ते वाईला थांबले नाहीत. तसेच पुढे ते विजापूरला निघाले आणि त्यामुळे ते वाचले कारण ते वाईला पोचल्यानंतर पुढच्या काही तासांनंतरच नेतोजी पालकर त्यांचा पिछा करत करत तिथे आला होता आणि प्रति शिवाजी अशा या नेतोजी पालकरांनी पुढे कवठे, बोरगाव, मालगाव, कुंडल, धोगाव, सतीकीर, आड, मिरज, गोकाक, दोदवाड, मुरवाड, धारवाडची मोठी गडी आता हे आपण कर्नाटकामधले काही रिजन पाहतोय. शूद्रवंद्यपूर, सांगाव, मामिल, पारगाव, सांगली, कानद, कुरुंदवाड, कागल, हेबाळ, हनुवल्ली, हुनबाड, रायबाब, हुकेरी, कांडगाव, हळदी, घृणिका, किनी, अरक, तेलसंग, केरूर, अंबूप, कमळापूर, अतनी, तिकोटे आता ही सगळी गावं शहरं तेव्हाची म्हणू शकतो ही सगळी आदिलशाहीच्या अंडर होती आणि तुम्ही तो हे पाहू शकता की फक्त ते 18 दिवसांच्या पिरियडमध्ये केवढा प्रदेश त्यांनी जिंकून घेतलेला आहे. तिथे जेवढी काही विजापूरकरांची ठाणी होती ती सगळे त्यांनी उखडवून लावली. सो ऑलमोस्ट जर हे आपण ह्या तिघांचाही पाहिलं ऑफकोर्स यांच्या सोबतीला आणखी सेनानी वगैरे होते पण प्रतापगड ते पन्हाळगड म्हणजे प्रतापगड आला जावळीमध्ये आणि पन्हाळगड आला कोल्हापूरला. सो ऑलमोस्ट ह्या प्रतापगड ते पन्हाळगडच्या दरम्यान असणारा सारा मुलुखच स्वराज्यामध्ये दाखल झालेला तेव्हा आणि कृष्णा, वेण्णा, वसना, उर्मिला, कोयना ह्या नद्यांच्या खोऱ्यांमधील सगळा आदिलशहाचा जेवढा प्रदेश होता तो सगळा जिंकला होता आपण आणि कोल्हापूर आणि करवीरनगर वगैरे असं सगळं 15 दिवसामध्ये जिंकलेलं होतं आणि नेतोजींचं हे जे काही आहे सो हा कर्नाटकातलाही मेजर प्रदेश त्यांनी त्याच्यावर धाड टाकली होती आणि त्याच्या मागचं कारण हे होतं की शिवाजी महाराज तेव्हा पन्हाळ्याच्या अराउंडचा प्रदेश जिंकत होते. त्याच वेळेस नेतोजी पालकर हा खाली कर्नाटकात गेलेला आणि विजापूरच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता तिथे तो हल्ले करत होता जेणेकरून आदिलशहाने शिवाजी महाराजांवर अटॅक करण्यासाठी परत कुणाला सोडू नये आणि जर सोडलं तर नेतोजी पालकर तिथे रेडी होता त्यांना अपोज करण्यासाठी. सो इथे त्याचा एवढा हैदोस झाला होता नेतोजी पालकरांचा की विजापुरामध्ये तेव्हा खरोखर भीती वाटलेली की नेतोजी आता सरळ पुढे येऊन विजापुरात लुटतो की काय. सो आता आणखी एक प्रश्न असा येतो की फक्त एवढ्या कमी दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी एवढे सगळे रिजन्स आणि किल्ले वगैरे कसे काय जिंकले. सो हा देखील प्लॅनिंगचा भाग होता. शिवाजी महाराजांना हे माहीत होतं की खान जेव्हा येत आहे खानाचा कुठेतरी घमेंड किंवा अहंकार आपण म्हणू शकतो खानाने पूर्ण अतिविश्वासामध्ये हे समजलेलं की शिवाजीला काही करून आपण आयदर मारून टाकू किंवा पकडून नेऊ.
सो त्यामुळे झालेलं काय, खान जेव्हा विजापूरवरून येत होता तेव्हा येता येता त्याचे जेवढे काही मध्ये किल्ले किंवा त्याची जी काही शहरं वगैरे होती तिथून सैनिक जे त्यांचे होते ते सैनिक त्याच्या फौजेमध्ये जॉईन होत होते. म्हणजे ज्या ज्या रिजन मधून तो जातोय तिथले आदिलशहाचे जे सैनिक वगैरे होते किल्ल्यांवरचे वगैरे, ते बऱ्यापैकी सगळे सैनिक वगैरे त्याला जॉईन करत होते. आणि जी लढाऊ फौज होती ती सगळी खानाच्या गोटामध्ये होती. आणि जेव्हा खानाला हे कैचीत पकडून शिवाजी महाराजांनी जेव्हा मारलं आणि त्याच्या सैन्याचा जवळपास 3000 सैनिकांचा फडशा पाडला, सो त्यावेळेस झालं काय, हे सगळं अफजल खान गेला, त्याच्याबरोबरचे सैनिक गेले. आणि ही गोष्ट कळण्याआधीच आता किल्ले वगैरे तुम्ही इमॅजिन करा, किल्ल्यावरची जी लढाऊ फौज आहे त्याच्यामधला मेजर चंक हा खानासोबत गेलेला आहे आणि त्यांची तिथेच मारधाड पूर्ण झालेली आहे. आणि आता गडांवर वगैरे हे जे किल्ले वगैरे होते त्यांच्यावर लढण्यासाठी कोणीच नव्हतं. ह्या किल्ल्यांवर फक्त बाजार बुणगे, जे जे सामान वगैरे हे करायचे ते आचारी, पानखे, पाणी वगैरे आणणारी लोक, असे बिनलढाऊ लोकच किल्ल्यांवर मेजॉरिटीमध्ये होती. सो शिवाजी महाराजांनी जेव्हा अशा किल्ल्यांना वेढे वगैरे टाकले, ते आपोआप काही काही किल्ले तर बिना लढाईचेच शिवाजी महाराजांना मिळून गेलेले आहेत. सो हे असं म्हणजे अशी परिस्थिती शिवाजी महाराजांना नंतर कधीच मिळाली नसती. सो हे शिवाजी महाराजांनी आधीच त्यांनी हेरलं होतं की असं काहीतरी होऊ शकतं. सो आपण रेडी पाहिजे. आणि हा जो प्लान होता त्यांचा अटॅकचा, हा ऑलरेडी आधीच त्यांचा तयार होता. सो असं त्यामागचं लॉजिक आणि ती शिवाजी महाराजांच्या प्लॅनिंगचा पार्ट. कारण अचानक मेल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच, जर तुमचा ऑलरेडी प्लॅन नसेल तर तुम्ही पुढे सुरुवात नाही करू शकत. सो हे ऑलरेडी शिवाजी महाराजांनी कुठेतरी प्लॅन करून ठेवलेलं. आता झालं काय, जेव्हा 28 डिसेंबरला म्हणजे 18 दिवसानंतर 28 नोव्हेंबरला जेव्हा पन्हाळा घेतला शिवाजी महाराजांनी. आता पन्हाळा हा खूप मोठा किल्ला होता आदिलशाहीसाठी. सो जेव्हा पन्हाळाही गेला तेव्हा आदिलशहा जी बडी बेगम वगैरे होती ते खूप संतापली. आणि आता शिवाजी महाराजांवर परत दुसरी फौज पाठवली पाहिजे ह्या तयारीने त्यांनी 10,000 नवीन सैन्य घेऊन ते रुस्तमे जमान हा रणदुल्ला खानाचा मुलगा आणि फाजल खान हा अफजल खानाचा मुलगा, या दोघांच्या लिडरशिपमध्ये 10,000 नवीन सैन्य घेऊन 28 डिसेंबरला, आता म्हणजे जवळपास 1.5 महिन्यानंतर, अफजल खानाला मारल्यानंतर 1.5 महिन्यानंतर यांनी दुसरी स्वारी कोल्हापूरला केलेली आहे. तेव्हा शिवाजी महाराज आणि नेतोजी पालकर हे कोल्हापूरला होते. फाजल खान हा जो होता त्याला आपल्या वडिलांच्या वधाचा सूड घ्यायचा होता. आणि रुस्तमे जमान खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे हिस्ट्री मधला. रणदुल्ला खान जर माहित असेल तुम्हाला, रणदुल्ला खान हे आणि शहाजी महाराज हे म्हणजे दोघांची खूप दोस्ती होती. दोघे एकमेकांना मानायचे. आणि ह्या रणदुल्ला खानांचा रुस्तमे जमान हा मुलगा होता. सो जे फॉरेन ऑथर्स आहेत, फॉरेन हिस्टोरियन्स आहेत, त्यांनी दरवेळेस असंच म्हटलंय की रुस्तमे जमान आणि शिवाजी महाराजांची मैत्रीच होती, छुपी मैत्री होती. रुस्तमे जमान हा आदिलशाहीचा मोठा सरदार होता. ओपनली नाही, पण त्यांची छुपी मैत्री होती. आणि 3-4 असे इन्सिडेन्सेस आहेत ज्याच्यामध्ये ते दिसूनही आलं आहे. सो हा देखील त्यापैकीच एक इन्सिडन्स होता. जेव्हा फाजल खान आणि रुस्तमे जमान येतोय आणि लढाईला सुरुवात होणार आहे, तो त्यांच्यासोबत मलिक इतबार, सादत खान, फतेह खान, मुल्ला, संताजी घोरपडे आणि सर्जेराव घाटगे हे देखील होते. संताजी घोरपडे हे ते संताजी घोरपडे नाही ज्यांनी नंतर शंभूराजे त्यांचं निधन वगैरे झाल्यानंतर पराक्रम केलाय. हे ते संताजी घोरपडे नव्हे, हे दुसरे संताजी घोरपडे आहेत. सो हे आदिलशाहीकडून होते. आणि स्वराज्याकडून नेतोजी पालकर, जाधव, खराटे पितापुत्र. आता एक खराटे पितापुत्र हे अफजल खानासोबत आले होते. नंतर ते स्वराज्यात तेव्हा दाखल झालेत. आता हा 1.5 महिन्याचाच काळ गेलाय. ते आता पुन्हा आदिलशाहीच्याच विरोधात लढायला उभे आहेत. नाईकजी पांढरे हे देखील, सिद्दी हिलाल हा देखील अफजल खानासोबतच होता. हिराजी इंगळे, भीमाजी वाघ, सिद्धोजी पवार, गोदोजी जगताप, महाडिक हे सगळे योद्धे होते. आणि इथे एक उल्लेख पाहायला मिळतो, शिवाजी महाराजांनी स्वतः हे ठरवलेलं की मी रुस्तमे जमानच्या अगेन्स्ट लढणार आणि नेतोजी पालकर हे फाजल खानाच्या अगेन्स्ट लढणार. सो युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्या जसा नेतोजी पालकर हे फाजल खानाच्या समोर गेले, फाजल खानाने पहिल्याच वारामध्ये तो पळू लागला आणि तो पूर्ण रण सोडून पळून गेला. रुस्तमे जमानने थोडाफार प्रतिकार केला, पण तो देखील अचानक युद्ध सोडून पळून गेला.
आता शिवाजी महाराजांनी पूर्ण त्याला पकडलेलं होतं. त्याचे पूर्ण सैनिक वगैरे पकडलेले होते आणि अचानक शिवाजी महाराजांनी याला सोडून द्या वगैरे असं सांगितलं आणि त्याला पाठवून दिलं. सो शिवाजी महाराजांचं शिवभारतामध्ये असं दिलेला आहे उल्लेख, की आम्ही भित्र्यांवर वार करत नाही म्हणून आम्ही सोडलं त्याला. आणि जे इंग्रज वगैरे किंवा जे पोर्तुगीज वगैरे त्यावेळेसचे हिस्टोरियन होते त्यांनी जे लिहून ठेवलंय त्यामध्ये ते असं म्हणतात, की रुस्तमे जमान हा शिवाजी महाराजांचा मित्रच होता. सो त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याला मारलं नाही आणि त्याला सोडून दिलं. सो जे काही असेल, पण ही जी दुसरी स्वारी होती ही खूपच फोल ठरली आणि पुन्हा जे विजापूरकर होते त्यांचं जे जे काही धनसंपत्ती वगैरे हे सोबत घोडे वगैरे जे काही होते ते पुन्हा स्वराज्यामध्ये दाखील झाले. आता हा जो अफजल खानाचा एपिसोड आहे त्याबद्दल काही गैरसमज आहेत आपल्याकडे आणि ते असतात. सो बुक्स वाचताना आता मी जे काही पुस्तकं वाचत होतो त्यामध्ये ते मुद्दे होते किंवा ज्या जुन्या बखरी आहेत, शकावल्या आहेत, शिवभारत वगैरे जी काव्य आहेत, पोवाडा त्यावेळेस जो अज्ञानदासांनी जो पोवाडा लिहिलेला जिजामातांच्या समोर वगैरे, सो त्यामधले काही रेफरन्सेस आहेत ते आपण आता एक शॉर्टमध्ये बघूया. सर्वात पहिला आणि इम्पॉर्टंट मुद्दा येतो आणि तो मुद्दा आपण जर पाहिला तर तो आजकाल जे थोडं जे वातावरण आहे आजकाल, की ब्राह्मणांचा विरोध करणारा एक गट आहे किंवा मग ब्राह्मणांमध्ये असा एक गट आहे जो लोअर कास्टला विरोध करतो वगैरे आणि त्यांच्यावरून ते वॉरफेअर वगैरे चालू असतं. जनरली शाब्दिक चकमक वगैरे आपण म्हणू शकतो. सो भरपूर ठिकाणी म्हणजे आत्ताची जर काही पुस्तकं किंवा आता YouTubeवर वगैरे जर आपण ऐकलं, तर खूप ठिकाणी असं किंवा भरपूर साऱ्या ठिकाणी असं लिहून ठेवलेलं आहे, की कृष्णाजी भास्कर हा जो खानाचा वकील होता, तो ब्राह्मण होता आणि त्याला शिवाजी महाराजांनी मारून टाकलं होतं. सो मला त्यावर काही ओपिनियन वगैरे द्यायचं नाहीये. बुक्समध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आता तुम्हाला वाचून दाखवतो. शिवभारत हे कवी परमानंदांनी लिहिलेलं काव्य आहे आणि हे सर्वात ऑथेंटिक असं काव्य आहे. हे शिवाजी महाराज हयात असताना त्यांच्या सोबत हा परमानंद होता. म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावरून निघत वगैरे होते, तेव्हा देखील हा परमानंद तिथे होता. कारण शिवभारतामध्ये शिवाजी महाराजांची जी तयारी म्हणजे त्या दिवशी खानाच्या वधाच्या दिवशी शिवाजी महाराजांनी काय-काय तयारी केलेली याचं एकदम बारीक ते बारीक वर्णन शिवभारतामध्ये आहे. म्हणजे जे दुपारी नव्हते त्यांच्यासाठी सांगतो. त्या दिवशी सकाळी उठून शिवाजी महाराजांनी आपल्या अंगरखावर केशराचा छिडकाव म्हणजे जसं आपण अत्तर वगैरे मारतो आता सेंट, परफ्यूम वगैरे तसं केशराचा छिडकाव केलेला. सो ही गोष्ट देखील शिवभारतामध्ये नोट आहे आणि सो त्यामुळे ते खूप ऑथेंटिक आहे कारण ते शिवाजी महाराजांच्या समोरच म्हणजे त्यांच्या काळातच लिहिलं गेलेलं डॉक्युमेंट असल्यामुळे ऑथेंटिक आहे. शिवभारतामध्ये काय उल्लेख येतोय ते बघूया आपण. भरपूर त्याच्यामध्ये संस्कृत श्लोक दिलेत आणि त्याचं ट्रान्सलेशन आहे. त्यामधल्या एकाच श्लोकाचं ट्रान्सलेशन मी इथे घेतलंय. कृष्णाजी भास्करांनी जेव्हा अफजल खानावर हे जे काही दोघांमध्ये झालं, शिवाजी महाराजांनी अफजल खानावर, अफजल खानाचा जेव्हा कोथळा बाहेर आला तेव्हा कृष्णाजी भास्कर तिथेच उभा होता आणि खानाची तलवार ही कृष्णाजी भास्कराकडे होती. त्याने पाहताच तलवार काढून शिवाजी महाराजांवर वार केलेला आहे. हा उल्लेख सगळीकडे आहे की कृष्णाजी भास्करांनी वार केला होता. शिवभारतामध्ये असा उल्लेख आहे, याच वेळीस अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने अफजल खानाची तलवार उगारून शिवरायांवर शस्त्रप्रहार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पुढच्याच पॅरामध्ये लिहिलेलं आहे, तो ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवाजी राजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही. फक्त एवढंच दिलेलं आहे तिथे. आता याचा अर्थ आपण असाही लावला नाही पाहिजे की शिवाजी महाराज ब्राह्मणांचे हे होते वगैरे. तो विषय पूर्ण वेगळा आहे. पण फक्त जो फॅक्ट होता जो शिवभारतामध्ये दिलेला आहे. कारण जर मारलं असतं तर नक्कीच इथे नोट केलेलं असतं की मारून टाकलं म्हणून. दुसरी 91 कलमी बखर आहे. त्या बखरीमध्ये काय लिहिलेलं आहे ते मी सांगतो आता. ते समयी गोपीनाथ वकील सापडले. आता हा जो 91 कलमी बखरीमधला मुद्दा आहे, तो त्यावेळेसचा आहे जेव्हा खानाला मारलं आणि त्या शामियानाच्या अराउंड 10-10 जे शिवाजी महाराजांचे आणि खानाचे अंगरक्षक होते, त्यांनी तो इन्सिडन्स पाहिला आणि मग तिथे त्या 10-10 सैनिकांमध्ये त्यांना सोडून तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं.
आणि खाली जो जनीचा टेंब होता त्या जनीच्या टेंबाच्या साईडला जंगलामध्ये शिवाजी महाराजांनी 40 आपले सेनानी बसवून ठेवले होते. सो ते 40 सेनानी आणि हे 10 अंगरक्षक वगैरे असं सगळं तिथे धुमश्चक्र चालू झाली असेल आणि ते जे अचानक तिथे मारामारी कापाकापी सुरू झाली तर त्या कापाकापीमध्ये जे शिवाजी महाराजांचे स्वतःचे वकील होते गोपीनाथ पंत ते देखील सापडले. म्हणजे असा 91 कलमी बखरीमध्ये उल्लेख आहे की त्या कापाकापीमध्ये एक वार गोपीनाथ पंत होते त्यांच्यावर देखील झाला. लोकांनी त्यांना त्या मारामारीच्या ह्याच्यामध्ये ओळखलंच नाही की हे आपलेच वकील आहेत म्हणून. त्यांच्यावर देखील एक वार झाला. सो बखरीमध्ये असं लिहिलंय, ते समयी गोपीनाथ वकील सापडले, लोकांनी वलखिले नाही. शिवाजी राजे त्यांनी पंताजी पंतास रक्षिले, म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांना बाजूला काढलं. व कृष्णाजी भास्कर त्यासही मारू दिधले नाही, त्यास मार्ग दिधला, लष्करात सांगावयास माघारी जीव घेऊन गेला. इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्याला मारलं नाही शिवाजी महाराजांनी, त्याला सोडून दिलं आणि शिवाजी महाराजांनी फक्त म्हणजे हा ब्राह्मण होता म्हणून त्याला सोडलं अशातला भाग नाही. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस भरपूर अफजल खानाचे जे सेनानी वगैरे होते ज्यांना पकडलेलं त्यांना सगळ्यांना सोडून दिलेलं आहे. इवन अफजल खानाचे 2 छोटे मुलगे होते त्यांना देखील शिवाजी महाराजांनी पकडलेलं. त्यांना देखील त्याच दिवशी शिवाजी महाराजांनी सोडून दिलंय. सो कृष्णाजी भास्कर हा त्या धुमश्चक्रीत शिवाजी महाराजांना भेटला, त्याला शिवाजी महाराजांना सोडून दिलं आणि त्यांचा मोटो सोडण्याचा हा होता की तुझं जे लष्कर आहे तिथे जाऊन तू ही खबर दे की अफजलाला शिवाजी महाराजांनी मारून टाकलंय म्हणून. सो ही खबर देण्यासाठी, कारण जे 10 अंगरक्षक होते ते सगळे लढण्यातच मेले. सो तिथे अफजल खानाचा कोणीच असा माणूस नव्हता जो खरं सांगेल तिकडे की बाबा एक्झॅक्टली झालं काय होतं वगैरे. सो कृष्णाजी भास्कराला त्या मोटोसाठी सोडून दिलेलं असं 91 कलमी बखर म्हणते. आता अज्ञानदासांचा पोवाडा. अज्ञानदासांचा पोवाडा हे जिजामातांनी स्वतः बनवून घेतलेलं काव्य आहे. सो त्या काव्यामध्ये काही फेक असेल किंवा काय, आणि हे शिवकाळातलंच आहे. म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा जिजामातांनी हा पोवाडा बनवून घेतलाय. त्या पोवाड्यामधला हा एक आपण त्याला हे म्हणू शकतो, ते मी आता वाचून दाखवतो. अब्दुल खान झाला पुरा, कृष्णाजी ब्राह्मण उठावला, शिवाजी राजा बोलला, ब्राह्मणा मारू नये तुला, तुझशी मारता शंकर हसेल आम्हाला, नाही कथा ब्राह्मणे, हात दुसरा मारिला, ब्राह्मणा मारू नये तुला, क्रिया शहाजीची आम्हाला, कृष्णाजी ब्राह्मणे, हात तिसरा टाकीला, होईल ब्रह्महत्या भोसल्यासी, शिवाजीने राखीला, कृष्णाजी ब्राह्मण मागे सरला, सय्यद बंडू. आता इथे बंडू झालेलं आहे हे जेव्हा मल्टिपल कॉपीज हँडरिटन होतात तेव्हा ते बडा सईदचं बडू सईद असं झालंय. जवळ होता जीव महाल्या, त्याने सईद पुरा केला. सो इथे आता ऑफकोर्स हा पोवाडा आहे. सो 3 वेळा कृष्णाजी भास्करांनी वार वगैरे केलेले असा उल्लेख काही ठिकाणी आहे. तसंच इथे अज्ञानदासाच्या पोवाड्यात आहे. तो 3 वेळा केला असेल की नाही ते माहित नाही, पण इथे मारलं होतं असा उल्लेख नाहीये. नंतर मग जेदे शकावली बघितली, सभासद बखर बघितली, ग्रँड डफ हा जो ब्रिटिश हिस्टोरियन होता ज्याने मराठ्यांच्या हिस्ट्रीवर सर्वात पहिले बुक्स वगैरे त्याचे आहेत अवेलेबल. तसंच शेडगावकर भोसले बखर वगैरे होती. ग्रँड डफने तर शिवाजी महाराजांबद्दल खूप उलट लिहिलेलं आहे दुसऱ्या इतर बखरी वगैरे बघून. सो त्या देखील ग्रंथामध्ये असा कुठे कृष्णाजी भास्करला डायरेक्ट जीवे मारलंय वगैरे असा उल्लेख नाहीये. आणि आणखी एक गोष्ट, सो याचा अर्थ हा लावायला नको की शिवाजी महाराज ब्राह्मणांना मारत नव्हते वगैरे, असं आपण नाही म्हणू शकत. तसा डायरेक्ट पुरावा कुठेच नाहीये. याचा म्हणजे जर एखादा खूपच उपद्व्यापी आपल्यामध्ये पण अशी भरपूर लोक होती जी शिवाजी महाराजांना भरपूर त्रास देत होती, सो तेव्हा त्यांनी ते केलं पण असेल. फक्त इथे मला सांगायचं हेच आहे की आपले जे रेफरन्सेस आहेत अफजल खानाशी रिलेटेड त्या एपिसोडमध्ये कृष्णाजी भास्करला जाऊ दिलं होतं आणि त्याचं मेन मोटिव्ह शिवाजी महाराजांचं हे होतं की जे शामियानाच्या बाजूला जी खानाची लोक होती त्यामध्ये त्यांचे 10 अंगरक्षक होते, ते 10च्या 10 तिथेच मारले गेलेले आहेत. आणि मग फक्त एकच व्यक्ती जो खरं काहीतरी तिकडे त्यांना खबर देऊ शकतो तो कृष्णाजी भास्कर होते, त्यामुळे त्यांना पाठवलं असेल वगैरे असं असू शकतं. काही ठिकाणी कृष्णाजी भास्कर हे नंतर स्वराज्यात सामील झाले असा देखील उल्लेख आहे, परंतु त्याला कन्क्लुझिव्ह प्रूफ नाही आहे. कारण 1668च्या काही पत्रांमध्ये, स्वराज्याच्या पत्रांमध्ये कृष्णाजी भास्कर ह्या नावाचा 2 वेळा उल्लेख झालेला आहे.
पण हे तेच कृष्णाजी भास्कर होते असं कन्फर्म सांगता येत नाही. सो आपण कन्क्लुझिव्हली म्हणू शकत नाही की ते स्वराज्यातच आले होते. नावं मल्टिपल रिपीट होऊ शकतात, जसं मगाशी आपण संताजी घोरपड्यांचं पाहिलं. सो हा एक पहिला मुद्दा होता डिस्कशनचा. दुसरा मुद्दा होता महाराजांची शस्त्रे. आता भरपूर भरपूर साऱ्या म्हणजे जेवढ्या काही कथा स्टोरीज आपण जे काही ऐकलंय त्या सगळ्यांमध्ये हे म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांनी वाघनखे घातली होती आणि वाघनख्याने खानाचे पोट फाडले होते वगैरे. सो आता मी इथे रेफरन्सेस सांगतोय आणि प्रत्येक रेफरन्सेसमध्ये कोणती कोणती शस्त्र दिलेली आहेत शिवाजी महाराजांची ते वाचून दाखवतो. सभासद बखर म्हणते बिचवा आणि वाघनख होतं. खाफी खान हा मुस्लिम इतिहासकार होता. त्याने बिचवा असं म्हटलेलं आहे. जेदेकरीनामध्ये पोलादी नखे आणि पट्टा होता. पोलादी नखे म्हणजे वाघनखे आणि पट्टा. जेधे शकावलीमध्ये शस्त्रांचा उल्लेखच केला नाहीये. जेधे शकावली हे देखील एक ऑथेंटिकेटेड सोर्स आपण म्हणू शकतो, कारण शिवकाळाच्या अराउंडच जेधे शकावली लिहिली होती आणि ऑथेंटिकेटेड इन्फोसाठी जेधे शकावलीलाही मानलं जातं. सो जेधे शकावलीमध्ये फक्त एवढंच आहे, भेटी समयी एकांगी करून अफजल खान जीवे मारिला, एवढंच दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शस्त्रांचा उल्लेख केलेला नाहीये. शिवभारत जे ऑथेंटिकेटेड काव्य आहे शिवाजी महाराजांचं, त्याच्यामध्ये कृपानिका म्हणजे तलवार आणि पट्टा ह्या दोनच गोष्टींचा उच्चार केलेला आहे. आता परत इथे सेम तोच मुद्दा येतोय की शिवभारत जे एवढ्या मायन्युटली लिहिलेलं आहे, बारीक बारीक गोष्टींचा त्यामध्ये उल्लेख आहे. त्याचा आणखी एक एक्झाम्पल जर म्हणायचं गेलं, म्हणजे जर कोणी असं म्हटलं की शिवभारतामध्ये काही काल्पनिक गोष्टी होत्या, सो तसं बिलकुल नाहीये. शिवभारतामध्ये कवी परमानंदांनी एकदम ज्या होत्या त्या गोष्टी टाकलेल्या आहेत. याचं उदाहरण, एक मायनर डिटेल्स पकडायचं उदाहरण मी मगाशी दिलं की ते केशर वगैरे मारलं किंवा काय काय केलं, त्याचं पूर्ण त्यांनी तो सकाळपासून अफजल खानाची भेट होईपर्यंतचा क्रम दिलेला आहे. सो ते एक झालं. आणि जर तुम्ही खानाच्या सोबत जे कोण लोक होते त्यांची जर नावं पाहाल, ती नावं सर्वात आधी शिवभारतामध्येच आलेली आहेत. सो ती नावं फक्त 6 दिलेली आहेत आणि 6च्या पुढचे पुढचे जे उरलेले 4 होते त्या 4 बद्दल शिवभारतामध्ये असं आहे की 4 यवन होते असं लिहिलेलं आहे. सो जर ती काल्पनिक असती किंवा त्याच्यामध्ये मनाने काही गोष्टी ऍड केलेल्या असत्या तर 10 नावं पूर्ण करण्यासाठी बाकीच्या 4 नावांमध्ये कोणतीही नावं टाकून त्यांना ती 10 नावं पूर्ण करता आली असती. पण जे कवी परमानंद आहेत त्यांनी तसं केलेलं नाहीये. जी नावं 6 माहीत होती ती 6 नावंच ठेवून त्यांनी उरलेले 4 यवन होते, त्यांची नावं कळू शकली नाहीत कोण होते. पण मग असं तिथे काल्पनिक गोष्टी ऍड केलेल्या नाहीयेत, हे एक कन्क्लुझिव्ह त्याचं प्रूफ आहे. सो अशा शिवभारतामध्ये महाराजांची शस्त्रे काय होती याबद्दल फक्त कृपानिका आणि पट्टा, इथे वाघनख्यांचा उल्लेख नाहीये. हा एकदम महत्वाचा मुद्दा आहे. नंतर शिवदिग्विजयमध्ये वाघनख आणि तलवार, चिटणीस बकरीमध्ये वाघनख आणि तलवार, कलमी बकरीमध्ये कट्यार आणि तलवार, तारिके शिवाजीमध्ये वाघनख, तलवार, कट्यार, पट्टा आणि रायरीची बखरमध्ये कट्यार. आता अज्ञानदासांचा जो पोवाडा आहे, हा पोवाडा देखील तेव्हा बनलेला आहे. ह्याच्यामध्ये वाघनख आणि बिचवा आहे. आता हेनरी रेविंग्टन हा तेव्हा इंग्रज अधिकारी होता, शिवकाळातच होता आणि अफजल खानाच्या एपिसोड नंतर एका महिन्याने त्याने ही सगळी खबर सुरतला आपल्या अधिकाऱ्यांना कळवली. म्हणजे 10 डिसेंबरला त्याने कळवलंय. त्यामध्ये त्याने क्लिअरली लिहिलेलं आहे शिवाजी विथ अ डॅगर. सो इथे देखील वाघनखांचा उल्लेख नाहीये. वाघनखांचा जर आपण उल्लेख पाहिला तर तो उल्लेख जेधे करीनामध्ये आहे, पोवाड्यामध्ये आहे. आणि जेधे करीनानंतर ज्या ज्या बकरींचं लिखाण झालंय त्या सगळ्यांमध्ये वाघनखे आहेत. सो जेधे करीना हे देखील जर आपण पाहिलं तर ते ह्या एपिसोड अफजल खानाच्या एपिसोड नंतर 30 वर्षानंतर लिहिले गेलेली आहे. आणि कदाचित अज्ञानदासांचा जो पोवाडा होता त्या पोवाड्यामधून ही गोष्ट उचलली गेली असेल. सो पोवाड्याबद्दल असं काही इतिहासकारांचं मत आहे की जेव्हा तुमच्याकडे 2 ऑथेंटिकेटेड सोर्स आहेत, ज्याच्यातला सर्वात मुख्य सोर्स हा शिवभारत आहे, जर शिवाजी महाराजांनी वाघनख वापरलं असतं तर एवढे मायनर डिटेल्स देणारा, एवढे मायन्यूट डिटेल्स देणारे शिवभारतामध्ये वाघनखांचा कुठेच उल्लेख आला नसता, असं झालं नसतं. सो ज्याप्रमाणे शिवभारतामध्ये तो उल्लेख नाहीये, सो काही इतिहासकारांचं मत असं आहे की वाघनखे कदाचित नसतील. त्याच्यामागे 2 कारणं आहेत. भले सशस्त्र भेटायचं होतं पण तरी वाघनखं जिथे घातली जातात हातामध्ये वगैरे, तिथून ती
दिसून येतात लगेच, की हे वाघनख वगैरे घातलंय. भले त्याच्या पुढे अंगठ्या वगैरे घातल्यात तरी पण. आणि समजा जो आपल्याला मिठी मारतोय त्याच्या हातामध्ये वाघनखं आहेत. हे जर म्हणजे हे थोडं भले सशस्त्र भेटायचंय, पण जेव्हा तुम्ही एवढ्या इम्पोर्टंट मीटिंगला जाताय, तेव्हा असं हे करणं ते थोडं रिस्की असू शकलं असतं. सो इतिहासकार म्हणतात, की शिवाजी महाराज तसं करणार नाहीत. शिवाजी महाराजांनी बिचवा वगैरे लपवलेला, तो आत लपवलेला. वाघनखे देखील लपवता येतात, परंतु ती वरचे जे आपण बोटांमध्ये घालतो तिथून ती कळून येतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे, की त्यांनी पट्टा वगैरे घेऊन खानाचं मुंडकं वगैरे उडवलं. तर वाघनखं हातात असल्यावर पट्ट्याची जी ग्रिप वगैरे असते ती बरोबर घेता येत नाही वगैरे असं काही इतिहासकारांचं मत आहे. जे काही असेल हे आपल्या समोर आहे. पुढच्या मुद्द्यावर मी येतो आता. आता परत इकडे खानाचं मुंडकं कुणी उडवलं, खानाचा शिरच्छेद कुणी केला याच्यावरून काही डाऊट्स आहेत भरपूर साऱ्या ठिकाणी. मेजर आपल्याकडे समजूत अशी आहे, की संभाजी कावजी हे जे होते यांनी खानाचे मुंडके उडवले. पण जेव्हा आपण बुक्स वगैरे मध्ये पाहतो जुन्या पुस्तकांमध्ये वगैरे कदाचित असं झालंय शिवाजी महाराजांनी डोकं उडवलं आणि संभाजी कावजी हे जे होते त्यांनी ते डोकं आयदर ते राजगडाला घेऊन गेलेत किंवा मग त्यांनी ते डोकं उचलून ते प्रतापगडावर आणून मग ते राजगडाला घेऊन गेले असतील असा एक कयास आहे. आणि त्यामुळे त्यांचा नावाचा उल्लेख खानाचे मुंडके उडवले वगैरे असा नंतर झालेला आहे. इथे देखील शिवभारताचा आपल्याला क्लिअर संदर्भ मिळतो. शिवभारतामध्ये एकदम क्लिअरली दिलेला आहे की शिवाजी महाराजांनी खानाचे मुंडके उडवले वगैरे म्हणून. सो सभासद बखर जर आपण पाहिली ही देखील नंतर लिहिली गेलेली आहे. यामध्ये संभाजी कावजी यांनी शिरच्छेद केला असं म्हटलंय. सो जसं मी सांगितलं ते एक रिझन असू शकतं. शिवदिग्विजयामध्ये येसाजी कंक असं लिहिलेलं आहे. आता बघा चिटणीस बकरीमध्ये येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे म्हणजे ह्या दोघांनी भोयांचे पाय कापले आणि मग खानाचे मुंडके उडवले असं लिहिलेलं आहे. कलमी बखर जे आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनीच डोकं उडवलं हे लिहिलंय. तारिके शिवाजीमध्ये शिवाजी महाराजांनी डोकं उडवलं हे लिहिलंय आणि शिवभारतही तेच म्हणतं. सो जे संभाजी कावजी, येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे ह्या ज्या बकरी आहेत ह्या नंतर लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि जर एवढं जे महत्वाचं काम आहे त्याच्यामध्ये एवढे डिफरन्सेस येणं संभाजी कावजी, येसाजी कंक आणि तानाजींच्या नावामध्ये हे थोडं ऑड वाटतं. सो इथे देखील इतिहासकारांचं तेच मत आहे की शिवभारतामध्ये ही गोष्ट म्हणजे ते ऑफकोर्स शिवाजी महाराजांच्या समोर लिहिलं गेलेलं होतं आणि त्यामध्ये ज्या आहेत त्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे तिथे हा विचार केला नाहीये जसं आजच्या रायटिंगमध्ये असतं की आपण असं जर लिहिलं तर राजाला वाईट वाटेल किंवा मग प्रॉब्लेम होईल. ते जर तुम्ही तेव्हाच्या बखरी किंवा मग हे शिवभारत वगैरे ही जर काव्य पाहिली तर त्यावर काही काही ठिकाणी शिवाजी महाराजांच्या म्हणजे डायरेक्ट हे केलं वगैरे असं क्लिअरली जे आहे ते लिहिलेलं आहे. सो इथे असं काही तो डायलेमा नसायला पाहिजे की कुणी उडवलं. ते शिवभारतातून क्लिअरली आपण बोलू शकतो की शिवाजी महाराजांनीच शिरच्छेद केला होता. पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कपटी कोण. आता भरपूर जे मुसलमान इतिहासकार आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांनी दगाफटक्याने खानाला मारलं आणि त्याबद्दलचे त्यांचे भरपूर हे आहेत आणि ते खानाला एकदम सुफी संत वगैरे असं म्हणवतात. सो त्याबद्दल इथे थोडंफार आहे. मुसलमान इतिहासकार आणि मेनली हा इश्यू वाढला म्हणजे फॉरेन हिस्टोरियन्स होते त्यांनी ह्या मुसलमान बकरी वगैरेच त्यांना जास्त करून अवेलेबल होत्या आणि त्यामुळे त्यांनी त्यांचंच मॅटर उचलून शिवाजी महाराजांनी हा खून केला वगैरे असं म्हटलेलं आहे. परंतु तसं नाही आहे. ही ऑफकोर्स जे हिंदू बखरकार वगैरे होते त्यांच्यामध्ये ह्या बाबतीत एकमत आहे. सगळ्यांनी तेच लिहिलंय की जेव्हा गळाभेट झाली तेव्हा पहिल्यांदा खानाने वार केला आणि मग त्याचा प्रतिवार म्हणून शिवाजी महाराजांनी केला. आता खाफी खान आहे. खाफी खान आणि सलातने म्हणून आणखी एक मुसलमान इतिहासकार आहेत. त्यांनी काय काय म्हटलंय ते बघूया. आता खाफी खान आहे तो काय म्हणतो बघा. तो म्हणतो भेटीच्या अटीत दोघांनी निशस्त्र यावे खानास शिवाजीने खंडणी व नजराना द्यावा. आता हा बोलतोय निशस्त्र यावे. आता मुसलमान इतिहासकारांचा प्रॉब्लेम हा झालेला आहे जे त्यावेळेस तिथे प्रेझेंट होते जे 10
सैनिक आणि कृष्णाजी भास्कर. आता हा कृष्णाजी भास्कर खरोखर विजापूरला जाऊन माहिती दिली त्याने की त्याचं मध्येच काय झालं वगैरे याचा कुठेच उल्लेख नाहीये. म्हणजे तो प्रतापगडाच्या त्या छावणीपासून जेव्हा खाली जात असेल पारघाट वगैरे उतरून वगैरे पुढे रणतोंडी घाट चढून वगैरे वाईला, आता शिवाजी महाराज काय त्याच्या सोबत तर जाणार नव्हते, तो एकटाच पळत सुटला असेल कारण त्याच्यासोबत कोणीच नव्हतं. आता तेव्हा तो जात असताना मध्ये पूर्ण ह्या जंगलामध्ये शिवाजी महाराजांचे सैनिक होते आणि जो दिसेल त्याला ते मारत होते. सो त्यावेळेस तो कृष्णाजी भास्कर खरोखर जिवंतपणे विजापूरला पोचला की त्याला मध्येच कुणी काय केलं याच्याबद्दल कुठेच काही रेफरन्सेस नाहीयेत. सो शेवटी तिथे एक्झॅक्टली झालं काय ही सांगणारी कोणीच व्यक्ती तिथे जिवंत नव्हती. जे 10 अंगरक्षक होते ते 10च्या 10 तिथेच मारले गेले आणि बाकीही कोणी तिथे एक्झॅक्टली झालं काय हे सांगणारे नव्हते. सो मुसलमान जे विजापुरामध्ये खबर गेल्या त्या ऐकून 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 इकडच्या तिकडे होत 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 गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये ऑफकोर्स त्यांची हानी झालेली आहे. सो ते लोक ऑफकोर्स जे आहे ते लिहिणारच नाहीत, ते त्यांच्या वेनेच हिस्ट्री लिहिणार आणि तशीच ह्याने लिहिलेली आहे. खानाबरोबर शिवाजीने जमल्यास विजापुरास यावे असं ठरलं होतं. त्याप्रमाणे आता हे फारसी डॉक्युमेंट आहे, त्याचं ट्रान्सलेशन मी सांगतोय. त्याप्रमाणे खान निशस्त्र आला. आता हे बोलतात की खान निशस्त्र आला होता, पण शिवाजी घाबरल्याचा आव आणून खानाच्या पाया पडला. तेव्हा खान शिवाजीच्या पाठीवर हात ठेवून त्यास उठण्यास सांगणार होता. इतक्यात शिवाजीने त्याच्या पोटात आपल्या हत्याराचा इतक्या जोरात वार केला की खान तत्काळ मरण पावला. म्हणजे हे पूर्ण बायस त्यांच्या वेने सांगतात. आता खानाची जर हिस्ट्री जे आधीच्या सेशनमध्ये नव्हत्या त्यांच्यासाठी मी सांगेल. खानाची जर पूर्ण हिस्ट्री पाहिली तर त्याची हिस्ट्री पूर्ण विश्वासघात आणि क्रूर कार्य यांनीच भरलेली आहे. श्रीरंगपट्टणचा राजा त्याच्याकडे शरण आला होता कर्नाटकाच्या मोहिमेत. त्या शरण आलेल्या राजाला अफजल खानाने सेम ह्याच टेक्निकने मारलं होतं. म्हणजे गळाभेट घेतली आणि नंतर त्याचा खून केला होता. नंतर ह्या मोहिमेला निघण्याआधी अफजल खानाने त्याच्या 63 बायका 63 बायका होत्या त्यांचा सगळ्यांचा खून केला होता. ती खुनी बावडी आणि त्यांच्या सगळ्या 60 कबर वगैरे आजही विजापुराच्या जवळ आहेत. सो असा हा घातकी म्हणून फेमस होता आणि जे इथे वर्णन दिलंय ते ऑफकोर्स त्याच्या प्रिव्हियस जे वर्णन होतं आणि त्याच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्याच्याशी बिलकुल सूट होत नाहीये. आता हा भुसातीने सलातीन आहे, हा तर काहीतरी भलतच म्हणतोय. हा काय म्हणतोय बघा. अफजल खान 10,000 सैन्यासह आला व त्याने शिवाजीचा काही प्रदेश हस्तगत केला. तेव्हा शिवाजीने लीनता दर्शक पत्र पाठवून माफी मागितली. तेव्हा खानाने त्याच्याशी सख्य केले. नंतर शिवाजीने खानास मेजवानी निमित्त प्रतापगडावर बोलविले. त्याप्रमाणे खान फक्त 12 लोकांसह किल्ल्यात येत असता शिवाजीच्या हत्यारबंद लोकांनी त्याच्यावर गर्दी करून त्याला ठार मारले. तेव्हा आपल्यास कोणी आवरता नाही असे समजून खानाचे सैन्य सुसाट पळून गेले. म्हणजे याने जे सैन्य पळून गेलं त्यालाही रिझन दिलंय आणि खानाला आता याच्यावरून क्लिअर कळतंय आपल्याला की खरं काय झालं हे सांगणारं कोणीच वाचलेलं नव्हतं. सो यांनी असं लिहून ठेवलेलं आहे. काही जणांनी म्हणजे काही फॉरेन ऑथर आहेत त्यांनी असंही लिहिलंय की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मेजवानीसाठी बोलावलेलं आणि मेजवानीमध्ये मग विष मिळवलं आणि मग ते विष देऊन अफजल खानाला मारलं वगैरे. असल्या भरपूर साऱ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आता जे सर यदुनाथ सरकार आहेत यांना आपण एक न्यूट्रल पार्टी असं म्हणू शकतो त्यांच्या लिखाणाला. कारण जे यदुनाथ सरकार होते ते ऍक्च्युली अभ्यासक होते औरंगजेबाचे. औरंगजेबावर ते रिसर्च करत होते आणि पूर्ण औरंगजेबाचे पूर्ण म्हणजे यांच्या एवढी हिस्ट्री औरंगजेबाची कुणीच लिहिली नाहीये. आणि यांना शिवाजी महाराजांची ऑफकोर्स हे बंगाल साईडचे असल्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांबद्दल तेवढं माहिती नव्हतं. जेव्हा यांनी अफजल खानाची स्टडी करायला औरंगजेबाची स्टडी करायला सुरुवात केली, औरंगजेबाच्या चॅप्टरमध्ये त्यांना शिवाजी महाराजांबद्दल कळालं आणि शिवाजी महाराज काय होते ते कळालं आणि मग नंतर जदुनाथ सरकारांनी शिवाजी महाराजांवर खूप सारी पुस्तकं लिहिलेली आहेत. सो हे जदुनाथ सरकार हे म्हणतायत की खान हा मैत्रीचं सोंग घेऊन आला होता आणि बखरकारांनी तेव्हा जे काही लिहिलं आहे ते समोर दिसेल हेच लिहिलंय. म्हणजे बखर लिहिताना ते लोक शिवाजी राजांनाही म्हणजे काही काही बखरींमध्ये शिवाजी राजांबद्दल क्लिअरली दिलंय. जिथे त्यांनी लोकांना मारलंय तिथे क्लिअरली त्यांनी लिहिलेलं आहे की शिवाजी राजांनी मारलं. सो जर तसं असतं तर इथे देखील बखरकारांनी ते लिहिलं असतं, पण इथे लिहिलं नाहीये म्हणजे खानानेच. आणि हे लेटर वगैरे पण अवेलेबल आहे.
की खानाने मैत्रीचं सोंग घेऊन त्याला शिवाजीला पकडा वगैरे अशी ऑलरेडी ऑर्डर आली होती. नंतर मग असं म्हणतात की शिवाजी महाराजांना जर मारायचे नव्हते खानाला, मग शिवाजी महाराजांनी ही एवढी सैन्याची जुळवाजुळव आणि ही प्लॅनिंग वगैरे का केली? तर आता त्याचं आन्सर सिंपल आहे एकदम. एवढा बलाढ्य आणि ज्याला एवढा मोठा बॅकग्राऊंड आहे असा खान जेव्हा आपल्या राज्यावर चालून येतोय, तेव्हा त्याला म्हणजे त्या एक स्ट्रॅटर्जी म्हणून किंवा एक डावपेच म्हणून आपल्या सैन्याची जुळवाजुळव न करता तसंच गाफील राहणं हे कोणत्याही सेनानीला शोभणार नाही. म्हणजे शिवाजी महाराज समजा तसे राहिले असते गाफील, तर इतिहासकारांनी त्याच्यावर टीका केली असती, की एवढं मोठा धोका येत असून देखील तुम्ही तयारी का केली नाही वगैरे. सो ते बाय डिफॉल्ट शिवाजी महाराजांना ती करायचीच होती सैन्याची जुळवाजुळव आणि म्हणून ती केली. तर नंतर मग आणखी काही मुसलमान इतिहासकार असं म्हणतात, की विश्वासघात करायचा असता तर अफजलाने आपले सैन्य तयार का ठेवले नाही? म्हणजे जर अफजल खानाला विश्वासघातच करायचा असता, तर मग त्याने आपले सैनिक वगैरे ऑलरेडी तयार केले असते, तयार ठेवले असते. सो याचा आन्सर हा आहे, की अफजल खानाला स्वतःच्या बळावर फाजिलात अतिविश्वास होता, ओव्हर कॉन्फिडंट होता तो खूप. घमेंडी प्रचंड होता आणि त्याचं असं म्हणणं होतं कुठेतरी शिवाजी हा तर काय बच्चा आहे. म्हणजे ऑलमोस्ट तो शिवाजी महाराजांचं वय हे खूप तेव्हा जर तुम्ही पाहिलं शिवाजी महाराज जवळपास 29 वर्षाचे होते. अफजल खान हा त्यांच्यापेक्षा डबल असेल 60च्या अराउंडचा वगैरे. आणि अफजल खानाला प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स होता. गैरसावध होता तो टोटल. त्याने हे प्रकरण पूर्ण कॅज्युअली घेतलेलं आणि शिवाजी महाराजांची जी ही स्ट्रॅटर्जी होती, की मी खूप घाबरलोय तुम्हाला, ही एकदम सक्सेसफुल झालेली. म्हणजे विजापूरवरून अफजल खान जेव्हा निघाला तेव्हापासून तो जे करत होता, मंदिरं फोडत होता, नंतर बजाजी निंबाळकरांचं प्रकरण झालं, नंतर शिवाजी महाराजांचे खूप सारे प्रांत त्याने जिंकले वगैरे. हे सर्व करत असताना शिवाजी महाराजांनी काहीच हालचाल केली नाही. याचा अर्थ अफजल खानाने असा लावला, की शिवाजी मला घाबरलेला आहे आणि त्यामुळे तो बेसावध राहिला आणि त्या बेसावध राहिल्यामुळे त्याने आपल्या शत्रूला कमी लेखलं आणि शिवाजी महाराजांना कमी लेखल्यामुळे त्याने हे स्वतःच्या सैन्याची वगैरे तयारी केलेली नाही. आता शिवाजी द ग्रेट ह्या के बाळकृष्ण यांचं एक बुक आहे. त्या बुकमधला त्यांचा हा एक पॅरा आहे, तो मी इथे पेस्ट केलाय. इफ शिवाजी मेअरली वॉन्टेड टू मर्डर, हा खूप इंटरेस्टिंग आहे. वाचूया आपण. इफ शिवाजी मेअरली वॉन्टेड टू मर्डर अफजल खान इवन ॲट द प्लेस ऑफ मीटिंग, ही कुड हॅव इझिली डन इट थ्रू हिज हिडन मेन. द चित्रगुप्ता बखर says that he kept 40 heroes hidden in the subterranean cell in the mandap. He could have given them a sign to fall upon Afzal and cut him to pieces just before his appearance on the scene. Why should he at all have endangered his own life in an interview wherein the issue was doubtful and the odds were against him? It is therefore evident that he came fully prepared for the worst, but not for treacherously murdering the Khan. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर जनीचं टेंब आज देखील पाहिलं, जनीच्या टेंबाच्या एका साईडला खाली एक नॅचरली बनलेली कपार आहे, जिथे 30-40 लोक आरामात राहू शकतात. आणि शिवाजी महाराजांनी त्या टेंबाच्या पूर्ण तिन्ही बाजूंनी खाली जंगलामध्ये आपले 40 मावळे बसवून ठेवले होते. सो जर शिवाजी महाराजांना मारायचंच असतं, तर शिवाजी महाराजांना स्वतः देखील जायची गरज नव्हती. जेव्हा खान ठरल्याप्रमाणे खान आधी येऊन शामियानात बसणार होता, तेव्हाच शिवाजी महाराजांनी काही इशारती वगैरे देऊन त्या 40 लोकांना डायरेक्ट वर येऊन खान आणि त्याच्यासोबतचे 10 लोक यांना मारून टाकायला सांगितलं असतं आणि ते आरामात झालं असतं. परंतु शिवाजी महाराजांना तसं करायचं नव्हतं. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हाच हेतू होता, की समजा जर खानाने काहीच केलं नाही आणि खान जर चांगला वागला, तर आपण देखील चांगलं वागायचंय. त्यामुळे शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले होते. परंतु खानाने पहिला वार केल्यानंतर मग प्रतिवार म्हणून शिवाजी महाराजांनी पुढची ॲक्शन घेतली आणि त्यामुळे हा खून नाहीये, हा वध आहे, असं कन्क्लुजन हे जे बाळकृष्ण आहेत ते काढतात. नंतर 5 मे 1660 म्हणजे 10 नोव्हेंबर 1659ला हे अफजल खान वध प्रकरण झालं
आणि 5 मे 1660ला एक डच लेटर, डच जे होते त्यांनी लेटर पाठवलेलं आहे, त्याचं ट्रान्सलेशन आहे. त्या ट्रान्सलेशनमध्ये काय म्हटलंय ते बघा. विजापूरचा सेनापती अफजल खान याच्याबरोबर प्रचंड सैन्य देण्यात आले होते व या सेनापतीला सुलतानाची अशी स्पष्ट आज्ञा होती की त्याने एकतर आपल्या सैनिक सामर्थ्याने पूर्वोक्त शिवाजीला पूर्णपणे चिरडून टाकावे किंवा ते जमण्यासारखे नसेल तर मित्रत्वाचा भपका दाखवून व त्याला हवी ती आमिषे दाखवून आणि गोड थापा देऊन विश्वासघाताने ठार मारावे. आता हे डच लेटर आहे, हे मराठी किंवा हिंदू कुणी लिहिलेलं असं नाही आहे, हे एका न्यूट्रल पार्टीने लिहिलेलं आहे. सो इथे देखील आपल्याला तो रेफरन्स कळतो. सो असे हे काही कॉमन जे क्वेश्चन्स असतात त्याबद्दल रेफरन्सेस होते. जे काही माझे 3 सेशन झाले, माझं दुपारचं जे सेशन आहे त्याचा अर्ध्या सेशन नंतर परत ऑडिओचा इश्यू आलाय. सो मी ते एडिट करून अपलोड करेल यूट्यूबवर आणि लिंक शेअर करेल त्याची. आणि हे सेशन देखील यूट्यूबवर अपलोड करेल. ज्यांनी पूर्वीचे सेशन्स ऐकले नाहीयेत त्यांना थोडं कदाचित बाउन्सर गेलं असेल, कारण भरपूर साऱ्या काही बारीक गोष्टी होत्या. सो यूट्यूबवर टाकल्यावर ते यूट्यूबवर सेशन नक्की ऐका, तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हे समोर जे दिसतात ते रेफरन्सेस आहेत जे मी वापरले होते ते. आत्ता कुणाचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर सांगा, नाहीतर मग आपण पॅकअप करूया. प्रतीकचा प्रश्न, युएस आर्मीमध्ये वॉर टॅक्टिक्समध्ये काय सांगतात? युएस आर्मीचं मला माहीत नाही, पण मी ज्या बुक्समध्ये वाचलं होतं तिथे ब्रिटिश आर्मीचे जे टॅक्टिक्सचे जे लेसन होतात, म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणचं प्लॅनिंग, एखाद्या वॉरचं प्लॅनिंग वगैरे कसं करायचं, त्यामध्ये 2 आपल्याकडच्या ज्या आपल्या मराठ्यांच्या लढायांमधली एक्झाम्पल दिली जातात. त्यामध्ये हे एक अफजल खानाचं एक्झाम्पल आहे आणि मला म्हणजे मी जेव्हा हे वाचलं नव्हतं तेवढं डिटेल, तेव्हा मला वाटत होतं की अफजल खानाच्या इन्सिडन्ट्समध्ये एवढं काय आहे प्लॅनिंग आणि हे. जेव्हा मी हे बुक्स वगैरे वाचले आणि पूर्ण सेशन ज्यांनी ऐकले असतील त्यांना ते कळालं असेल की किती शिवाजी महाराजांनी किती मायनर आणि किती मायन्यूट विचार करून इतिहास, भूगोलाचा तर एवढा प्रचंड अभ्यास केलेला आहे आणि तो पूर्ण जो प्लॅन म्हणजे स्टार्ट टू एंड जर तुम्ही ती प्लॅनिंग आणि विचार पाहिले शिवाजी महाराजांचे, तर मग ते समजून येतं की खरोखर प्लॅनिंगसाठी हे अफजल खानाचं प्रकरण तिकडे आजही डिस्कशनला का वापरतात. म्हणजे आजही तिथं डिस्कशनला हे एक प्रकरण आणि दुसरं प्रकरण आहे पहिले बाजीराव जे होते त्यांची पालखेडची लढाई. ती पालखेडची लढाई देखील अशीच अप्रतिम आहे एकदम. म्हणजे तिथे देखील जे जे डोकं लावलेलं आहे, म्हणजे विचार, समोरची पार्टी विचार नाही करू शकत असलं लावलं आणि सेम इथे शिवाजी महाराजांनी केलेलं. म्हणजे खानाला जे बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं ते सगळं शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यामुळेच त्यांना इथे विजय मिळाला. आणखी काही प्रश्न असतील तर येऊ द्या. 11:22 झालेत. एक 5 मिनिटात आपण प्रश्न वगैरे घेऊया, नाहीतर मग पॅक करूया.